मयू आला का ग विद्युतचा फोन? नाही. कसे आहेत हे दोघं? किती वेळ झाला अगं, निदान निरोप तरी पाठवायचा ना. खरं तर ना माझंच चुकलं. आईंचा जेव्हा फोन आला तेव्हा सगळे डिटेल्स विचारायला हवे होते. ते कोणत्या टॅक्सीत बसल्या त्याचा नंबरही मी नाही घेतला. निदान बसने यायला सांगितलं असतं तर स्टँडवर जाऊन अपडेट तरी घेता आले असते. काहीच करता येत नाहीये. आई अगं शांत हो, ते ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. विद्युत मामाचा फोन आला, बोल. हॅलो, हा विद्युत, सापडले का आई बाबा? ताई आम्ही घरी येतोय. अरे मी फोन का ठेवला याने? काय ग, काय झालं? काय म्हणाला विद्युत? काही नाही, मी घरी परत येतो असं म्हणाला आणि फोन कट केला. मी परत फोन लावते. हा, आता परत कशाला फोन लावतेस? आत्ताच बोलणं झालं ना. नाही शिल्पी, मला ना काहीतरी गडबड वाटते. म्हणजे विद्युत माझा फोन असा कधी कट करत नाही आणि त्याच्या आवाजात खूप टेन्शन होतं. म्हणजे तो खूप घाबरला होता असं वाटलं. नाही, अरे देवा. देवा, गेल्या काही काळात ना आमच्या घराने खूप सोसलं. माझ्या घरावर अजून काही संकट नको, खरंच नको. साहेब साहेब मला महत्वाचं काही बोलायचं आहे, प्लीज. श्रेयस, मार खायचा तुला, चल जा. ऍक्सिडेंटची खबर मिळाली ना? म्हणजे माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट तू घडवून आणलास? हा, मीच. के सोडणार नाही तुला. सोडणार नाही मी, सोडणार नाही तुला. तुला किती ओरडायचं तेवढा ओरड, पण तू माझं काहीही बिघडवू शकत नाही. तुझ्यामुळे मला अटक झाली आहे, त्याचाच बदला घेतलाय मी. समजलं ना? तुला काय वाटलं तू परत आलास तर तुझी फॅमिली आनंदी होईल? पण तसं होणार नाही. तू मला बर्बाद केलंस ना, मी तुला बर्बाद करणार. चला चला, सोडणार नाही तुला. आई, आई, आजी, आई, अगं, आई, हळू, आई, काय झालं? काय? अगं, मी पाणी आणते. आई, तुला इतकं कसं काय लागलं? काय झालं? काय विद्युत? शिल्पी पाणी दे. पाणी घे. आई, पाणी घे थोडंसं. काय झालं? काय हे सगळं सांग काहीतरी. आई आणि बाबा ज्या गाडीतून येत होते त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. काय? एका ट्रकने येऊन त्यांच्या गाडीला धडक दिली. बाबा कुठे आहेत? विद्युत, मी काहीतरी विचारते. बाबा कुठे आहेत? विद्युत, अरे सांग ना. गप्प मान काय खाली घातलीये? बोल ना, मी काहीतरी विचारते ना. विद्युत, भाऊजी, बाबा कुठे आहेत? अरे काय बघताय रड? आई काय? भाऊजी आहो. विद्युत, तुला काहीतरी विचारते मी. कुठे आहेत बाबा? विद्युत, अरे ती काय विचारतीये? बोल ना पटकन यार, असा अंत बघू नकोस. ताई, बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले. विद्युत, असं कसं होईल रे? विद्युत, तू खोटं बोलतोयस ना? नाही यार, प्लीज प्लीज असं नको बोलूस. आई, अगं काय खरं सांगा ना प्लीज.
तो ऍक्सिडेंट खूप भयंकर होता. ट्रकने ड्रायव्हरच्या बाजूने त्या गाडीला धडक दिली. ड्रायव्हरच्या मागे बाबा बसले होते. दोघी ऑन द स्पॉट गेले. सर सर त्या ऍक्सिडेंट स्पॉटवर काय झालंय? ते दोघं बरे आहेत ना? हे बघा, मी नंतर तुमच्याशी बोलतो. पवार, मीडियावाल्यांना याबाबत काही कळता कामा नाही. हॉस्पिटलमधून काय अपडेट? बॉड्या कधी मिळणार आहेत? बॉड्या? हो सर, मी त्यासाठीच चाललोय. हो सर, मी कधीपासून विचारतो काय झालं तिकडे ऍक्सिडेंट स्पॉटवर. ते दोघं बरे आहेत ना? ते माझे आई बाबा नाही आहेत ना? ते सर कारमध्ये ही आयडी सापडली. ह्यांना मी चांगलंच ओळखतो. सर हे माझे बाबा आहेत. बरे आहेत ना? म्हणजे काही जास्त लागलं नाही ना? हा सर, मी काय विचारतोय, लागलं नाही ना जास्त? मिस्टर श्रेयस, त्या ऍक्सिडेंटमध्ये तुमचे वडील गेले. गेले? नाही सर, तुमचा गैरसमज होतोय. ते असे कसे जातील? सर मला नीट सांगा काय झालंय. मला हे बघा, ते मला सोडून असं जाऊ नाही शकत. तुम्ही एक काम करा, मला बाहेर काढा. मला आई बाबांना भेटायचं, तुम्ही बाहेर काढा मला. मिस्टर श्रेयस, मी असं नाही करू शकत. मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. जितक्या कळकळीने तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल चौकशी करताय ना, तितक्याच कळकळीने काही दिवसांपूर्वी तुमचे बाबा तुमच्याबद्दल विचारत होते. दोघांनाही बॅड न्यूज द्यायची वेळ माझ्यावरच आली. बाबा! 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 तेवढा कसा रे निर्दयी झाला. आधी माझ्या मुलाला नेलंस आणि आता यांना. आमच्याच घरावर एका मागोमाग एक संकट काढतंय. मला निदान माझा मुलगा सुखरूप आहे माहीत तरी होत, पण यांची आणि श्रेयसची शेवटची भेट तरी होऊ द्यायची होती रे. मला न्यायचं होतंच त्यांच्या. आई, तू तर एक शब्द बोलू नकोस. सगळं तुझ्यामुळे चाललंय. तू मला सांगितलं की यांना काही सांगू नकोस म्हणून. अगं, जायच्या आधी त्यांना कळलं तरी असतं की आपला मुलगा सुखरूप आहे म्हणणार. तू ते होऊ देणार नाहीस. आज तुझ्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये आहे. ते पण काय नाही, काय केलंय माझ्या आयुष्यात. हे तिकडे एकटेच आहे. यांना इथे काय झालं हे माहीतही नाहीये. मला तिथे जायला हवं, त्यांना भेटायला हवं. अहो, अश्विनी! बाबा!
अहो हो. अश्विनी हा बाबा बोल. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टमची प्रोसिजर कंप्लीट केली आहे. काकांना आपण घरी घेऊन जाऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. मी ताईला घेऊन पोलीस स्टेशनला आलोय. मी पोचतो तिकडे. नाही विद्युत, तू वहिनींना घेऊन इकडे येऊ नकोस. तुम्ही तिकडेच थांबा. आणि एक छोटा प्रॉब्लेम झाला. काय झालं? आपल्याला काकांचे अंत्यसंस्कार उद्या सकाळीच करावे लागतील. काही करू, जास्त वेळ थांबता येणार नाही. तू प्लीज श्रेयसच्या बेलचं बघ ना. काही कर पण त्याची बेल झाली पाहिजे. हो अरे, पण आता नेमके ते इन्स्पेक्टर इथे नाही आहेत. ते आले की बघतो मी. तू एक काम कर, तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये जे पेपर्स लागतात ते बघ आणि बॉडी घरी नेण्याची व्यवस्था कर. मी ताईला घरी सोडतो आणि तिथे पोचतो. हां ठीक आहे, चालेल. ओके. अश्विनी, आई कशी आहे का? लागले त्यानं बरंच. हा देव आपल्या बरोबर असं काय करतो? सारखी आपलीच परीक्षा मिळते. थोडंसं काही चांगलं झालं का लगेच किती दिवस थांबलो ना आपण. आता आई बाबा येतील, त्यांना सरप्राईज देऊ. त्यांचा मुलगा जिवंत आहे, सुखरूप आहे. आता नाही भेटणार बाबा, मला आता कधीच नाही भेटणार. गेली माझी बाबा. तू एक काम कर, तू घरी जा. घरी जा, आई बरोबर जा. तिला एकटीला सोडू नकोस. हे बघ, तू जा, घरी जा. घरी जा. मी उद्या येतो. बाबांना तोपर्यंत जाऊ देऊ नकोस. भेटायचं त्यांना जायच्या आधी. बाबांना शेवटचं. बाबा. तुम्ही असे कसे मला सोडून गेलात? तुमच्या जागी देवाने मला का नाही नेलं? श्रेयसला मी काय उत्तर देऊ? हा उज्ज्वला ताई, तुम्ही जर असा धीर सोडलात तर मुलांनी कोणाकडे बघायचं? मला वाटतंय की आता भरपूर वेळ झालाय. काकांना न्यावं लागेल. जास्त वेळ थांबता येणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, बघा ना काय होतंय का. अहो, बाबांना शेवटपर्यंत कळलं नाही की श्रेयस जिवंत आहे. आणि आता या वेळेला श्रेयसने इथे असायला हवं. साहेब प्लीज. अहो पण ठीक आहे. काय झालं विद्युत? सांग ना, काय म्हणाले इन्स्पेक्टर? हे येऊ शकतात का? नाही ताई, आज रविवार आहे, त्यामुळे बेल मिळत नाही. हे देवा, म्हणजे बाबांना अग्नी द्यायला सुद्धा नाही येऊ शकणार? नाही, मी यांना कुठेही नेऊ देणार नाही. आई, जोपर्यंत माझा श्रेयस येत नाही तोपर्यंत यांना न्यायचं नाही. उज्ज्वला ताई, असं करून कसं चालेल? हा, नाही, यांना घेऊन जायचं नाही. हो, माझा श्रेयस येऊ देत. माझा श्रेयस. अहो, त्याची भेट. आई, आई ऐका ना. यांना आणायला विद्युत गेला होता, पण पण काय?
काय पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. जा तू इथून, मला तुझा तोंडी बघायचं नाहीये. जा तू. आज बाप लेकाची भेट किंवा तुझ्यामुळे होऊ शकली नाही. अगं एवढा आनंदाचा क्षण होता, पण तू नाही म्हणालीस. यांची भेट पण नाही होऊ शकली ग. शेवटचे भेटू पण शकले नाही, बोलू पण शकले नाही. अगं शिल्पी हे काय होऊन आई मला सगळं कळतंय, पण आपण नाही काही करू शकत आई. आता आपल्या हातात काही नाहीये ग आई, प्लीज समजून घे. आई बाबांना अंत्यसंस्कारासाठी न्यायला पाहिजे आपण, आता अजून नाही थांबू शकत. आई प्लीज समजून घे. अगं तू मला समजून घे ना माझं श्रेयस. त्यांची गाठ भेट तरी शेवटचं दर्शन तरी त्याला होऊ दे. हो व्हायला पाहिजे होती, खरंच व्हायला पाहिजे होती, पण आता आपण नाही काही करू शकत. आई प्लीज प्लीज शांत हो. सॉरी आई, हे सगळं माझ्यामुळे झालं. निदान बाबांच्या अंत्यविधीसाठी तरी हे इथे असायला हवे होते. यांचा मुलगा कुठे आहे? अंत्यविधी यांचा मुलगाच करणार आहे ना? विद्युत तू कर, तूही त्यानं मुलासारखाच होतास. चला निघायला हवं, हुतात्म्याची वाट अडू नये. दादा आपले बाबा देशमुख साहेब, थँक्यू सो मच. बरं जरा तुम्ही श्रेयसला इथे घेऊन आलात. नाहीतर श्रेयसची आणि बाबांची भेट शेवटपर्यंत झाली नाही याचा त्रास मला नेहमी झाला असता. कायद्याविरुद्ध जात नसेल तरी आम्हाला मना आहेत. चांगल्या माणसांसाठी जे जे शक्य आहे एवढं तर मी करूच शकतो. थँक्यू साहेब, थँक्यू सो मच.
श्रेयस बघणार आहे. काय आपलं नशीब आहे, तुझी आणि बाबांची शेवटची भेटी होऊ शकली नाही. त्यांनी तुला बघायला हवं होतं. तू गेल्यापासून ते आपल्या सगळं दुःख सहन करत होते. बाबा मलाही त्याला भेटायचं होतं, मलाही भेटायचं होतं. मिठी मारायची होती त्याला आणि त्याला सांगायचं होतं की तुमचा श्रेयस तुम्हाला सोडून कधीच झाला. पण गेले.